माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधीनगरचा आणि तावडे हॉटेल परिसर हा कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये आलेबाबतचा आदेश प्राप्त झाला होता। त्याच्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा काढल्या होत्या। त्यानंतर सर्किट बेंचमध्ये जो निकाल झाला आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 15 दिवसाची नोटीस पिरियड, त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी घेणे आणि अपील पिरियड 15 दिवस देणे, ह्या ज्या काही सर्वसाधारण सूचना होत्या त्याच्या अनुषंगानं आमची 15 दिवसाची आम्ही नोटीस काढली होती। 26 तारखेला त्याच्यावर सुनावणी घेतलेल्या आहेत आणि सुनावणीचे सर्व आदेश आम्ही 2 दिवसापूर्वी बाय पोस्ट आम्ही पाठवलेले आहेत। महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सुद्धा आज संध्याकाळी आम्ही त्या अपलोड करणार आहोत आणि जाहीर प्रसिद्धीकरण सुद्धा देणार आहोत की ज्या नागरिकांना किंवा मिळकतदारांना त्या नोटिसा पोहोचल्या नसतील तर त्यांनी महानगरपालिकेकडून प्राप्त करून घ्याव्यात किंवा टपालद्वारे त्यांना मिळाल्या असतील तर त्यासुद्धा चेक कराव्यात किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्याव्यात, जेणेकरून आमचे सर्व आदेश हे सर्व मिळकतदारांना लागू होतील असं आम्ही नियोजन केलं आहे। त्याला 20 जूनपर्यंत अपील पिरियड आहे। या अपील पिरियडमध्ये सक्षम प्राधिकरणाकडे ते अपील करू शकतात आणि त्यानंतर महानगरपालिकेमार्फत जी काही कारवाई असेल तर ती केली जाणार आहे। कधीपासून सोडणार त्याचं नियोजन कसं आहे? ते 20 तारखेपर्यंत अपील पिरियड आहे। 20 तारखेचा जो स्टेटस असेल त्याच्या अनुषंगानं आम्ही सर्वंकष नियोजन करून ज्या मिळकती पाडणं आवश्यक असेल त्याच्या संदर्भातले आम्ही कारवाई करणार आहोत। काही चर्चा आहेत की काही जे म्हणजे हायकोर्टाचा आदेश डावलून ज्या बांधल्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून त्या सोडून ज्या काही आता मिळकती राहणार आहेत त्या रिसर्च दंड, व्याज, अमुक तमुक किंवा रेडी प्रमाणे सध्याच्या भागात नियमित कराव्यात असा एक प्रस्ताव पुढे आलाय, तो प्रॅक्टिकली शक्य आहे का? आता सुनावणीच्या वेळी बऱ्याच जणांनी अशी मागणी केली होती की ते आम्हाला नियमितीकरण करून मिळावं, पण आम्ही सुनावणीमध्ये सर्व बाबींचा अभ्यास केला आहे। महानगरपालिका अधिनियम असेल, MRTP असेल, जे कायद्यानुसार ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही आमचे आदेश दिलेले आहेत। आता शेवटी आमच्या आदेशावर जे काही अपील होईल किंवा करायचं असेल तर तो अपील पिरियड संपल्यानंतर आम्ही महानगरपालिकेमार्फत कारवाई करणार आहोत।